जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आज आपण सिंपल अशी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे. सो चला तर बघूया. सो दुधी भोपळा मी छान सोलून घेतला आणि बारीक कापला आहे बघा. ह्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण याची भाजी करणार आहे. सगळ्यात पहिले कढईत तेल टाकून घेऊया. अगदी थोडंसं तेल टाकायचं, जास्त प्रमाण नाही, बस. सो इथं मी ताजं झाडाचा कढीपत्ता तोडून आणलाय, स्वच्छ धुवून घेतलाय आणि ह्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलाय. सो आता आपण यात मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली आहे. आता लगेच आपण जिरे घालूया, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, एक 1.5 चमचाच घालूया कारण की खूप लाल तिखट आहे. आणि हा जो धुवून घेतलेला भोपळा आहे तो टाकूया. छान परतवून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता गॅस कमी करून यावर झाकण ठेवून देऊया आणि अधूनमधून चेक करूया. असं थोडंसं हवा जाण्यासाठी ठेवायचं. सो भेटूया आपण थोड्या वेळात. स्टेडियम. सो कंप्लीट एक 5-10 मिनटं झाले तर आपण चेक करूया. शिजलाय मस्त. आता ह्या स्टेजला आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया. किती सुंदर दिसते बघा. आता एक आणखीन 2 मिनटं झाकण ठेवूया. मग आपली भाजी रेडी. सो फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे. किती सुंदर. सो ह्या स्टेजला आपण कस्तुरी मेथी टाकलेली आहे. सो आता आहे ना, व्हिडिओ शूट नाही मला करता येत कारण की दोन्ही हाताने चोळून ती टाकायला लागते, तेव्हाच असा बारीक भुगा पडतो, त्यामुळे. सो आता याला आपण मिक्स करूया आणि गॅस बंद करूया. आपली भाजी रेडी झाली आहे. टायमिंग बघा ना, बाहेरचा क्लायमेट बघा. बाहेर मस्त पाऊस पडतोय. कॅमेऱ्यात कॅप्चर होतोय की नाही माहीत नाही, बाहेर मस्त पाऊस पडतोय. आणि इकडे मी गरम गरम भजी तळायला घेतलेली आहे आणि कढी करणार आहे, म्हणजे कढी भजी. आमच्या घरात ही इतकी आवडते की वीकमधनं 1-2दा तर झालंच पाहिजे. सो बाहेर रिमझिम पाऊस आणि इथे मस्त कढीवडा. भजी नाही म्हणू शकत, भजा म्हणू शकतो, नाही तर वडा म्हणू शकतो याला. सो इतकी सुंदर कढी भजी पण आपण खाऊ नाही शकत कारण की याच्यामध्ये आहे लसूण, त्यामुळे. बट एनिवेज आपण आपल्यासाठी वेगळी भाजी बनवली, ते तुम्ही बघितलं असेल. सो स्टेडियम. सो इथं अशा प्रकारे थाळ्या आहेत. ज्याला जे आवडतं त्याच्या ताटात ते पदार्थ असतात. फोर्सफुली सगळ्यांना हेच खा असं नाही. आता इथे इतकं सुंदर कढीवडा आहे पण मी खाऊ शकत नाही कारण की त्यामध्ये कांदा लसूण आहे. ह्या डाळीत कांदा लसूण आहे. सो मी माझ्यासाठी आधी डाळ काढून ठेवली आणि मग हिरवी मिरची आणि लसूणचा वरून तडका दिला त्यांच्यासाठी. सो अशा प्रकारे आहे काहीसं. सो आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.